त्याच्यावरच कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद करण्यात आला ते देखील आपल्या समोर येईल। आता हायकोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। गेल्या 4 दिवसांपासून जरांगे यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे। जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून राज्यभरातले मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाले। मात्र याचा मुंबईकरांना त्रास होतो असं म्हणत सर्वसामान्यांना याचा त्रास का असा सवाल करत हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे। हायकोर्टामध्ये आता यावर सुनावणी सुरू झाली आहे। काय युक्तिवाद होतो याकडे आपलं लक्ष असेलच। आता नुकतीच या याचिकेवरच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। जरांगे यांच्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। जरांगे यांचं आंदोलन बेकायदेशीर आहे। मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे। सर्वसामान्यांना त्रास का या संदर्भात याचिकेमध्ये सवाल करण्यात आलाय। तर याबाबत आता हायकोर्टामध्ये काय नेमका युक्तिवाद होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नेमकी याचिका काय या संदर्भातली माहिती देखील कोर्टाकडून घेतली जाईल। सर्वसामान्यांना त्रास का असा याचिकेमध्ये सवाल करण्यात आलेला आहे। तर या संदर्भातला युक्तिवाद देखील कोर्टामध्ये होणार आहे। गेल्या 4 दिवसांपासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये आहेत। तर जरांगे यांच्या आंदोलनावर हायकोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू झाली आहे। सध्या जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव वेगवेगळ्या स्थानकांवर देखील पाहायला मिळतात। सीएसएमटी स्थानक, मुंबई महानगरपालिकेच्या समोर चर्चगेट स्थानक या सगळ्या स्थानकांवर सध्या मराठा बांधव पाहायला मिळतात। तर यावरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे की या आंदोलनाचा सर्वसामान्य लोकांना त्रास का असा सवाल या याचिकेमध्ये करण्यात आलाय आणि या याचिकेवरची सुनावणी हायकोर्टामध्ये सुरू झाली आहे। दुसरीकडे आपण पाहतो की जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आणि त्यांनी आता कडक उपोषण सुरू केलंय। पाणी देखील त्यांनी आजपासून सोडलेलं आहे। त्यामुळे